ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 4/3/2025. आजच्या मुरलीची महावाक्य आहे, बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, ज्या मुलांनी संपूर्ण 84 जन्म घेतलेले आहे, अशी मुलं ज्ञान ऐकताना एकदम रुची देऊन ऐकणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील खुशी असणार आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ बुद्धीमध्ये नसणार आहे. मग ज्यावेळेस ज्ञान ऐकतात तर बाबा सांगतात, हे तुमच्या घराण्याचे आहेत की नाही हे तुम्हाला कसं ओळखायचं आहे. जो बच्चा देवी देवता घराण्यातला असेल तर तो मुलगा ज्ञान इंटरेस्ट देऊन ऐकेल, खुशीने ऐकेल आणि कोणतेही प्रश्न त्यामध्ये उद्भवणार नाही. बाबा म्हणतात की ज्यावेळेस हे ज्ञान ऐकेल त्यावेळेस ते ज्ञान त्याच्या बुद्धीला पूर्णपणे टच होईल आणि याच्यावरनं समजू शकता की ती आत्मा आपल्या दैवी कुळाची आहे की नाही. दुसरं बाबा सांगतात की ज्या ज्या वेळामध्ये ड्राम्याच्या काही गोष्टी तुमच्या समोर येतात त्यावेळेस ड्रामा हा किती हुबेहूब रिपीट होतो हे तुमच्या बुद्धीमध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे. हा ड्रामा दर 5000 वर्षाला हुबेहूब रिपीट होत असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा पार्ट हा फिक्स आहे. कोणीही कुणाचा पार्ट बदलू शकत नाही, कारण बाबासुद्धा ड्रामा प्लॅन अनुसार प्रत्येक कल्पामध्ये संगमयुगावर येऊन आपला पार्ट प्ले करत असतात. दुसरा बाबा सांगतात की तुम्ही आत्मा 2 भ्रुकुटी रूपी अकाल तख्तावर विराजमान आहे, ही स्मृती तुम्हाला कायम असणं गरजेचं आहे. ह्या जगामध्ये तुम्ही आलात मॅसेंजर आणि पैगंबर बनून, तर सुखधाम आणि शांतीधामचा रस्ता दाखवण्यासाठी तुम्ही या जगामध्ये मॅसेंजर आहात, हे तुम्हाला वारंवार आठवणं गरजेचं आहे. दुसरं बाबा सांगतात की जर तुम्हाला बाबा आणि बाबांची सेवा ही जर 2 गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये राहिल्या तर तुमच्या बुद्धीची एकाग्रता आणि एकरस अवस्था ही नेहमी टिकून राहील. बाबा सांगतात की हे हमेशा समजा की मी बाबांचा सर्वंट आहे, सेवाधारी आहे. वास्तविकता आहे की बाबा आपल्या सर्वांची सेवाधारी बनून आलेले आहे. तर आता संगमयुगावरती आपण पण बाबांच्या कार्यामध्ये सेवाधारी आहोत, मदतगार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी बाबा आपल्याला ऑफर करतात त्या त्या ठिकाणी आपण बाबांच्या कार्यामध्ये संपूर्ण मदतगार बनणं हे आपल्या मुलांचं कर्तव्य आहे. बाबा म्हणतात की ज्या मुलाची अवस्था एकरस असते, जो मुलगा बाबांच्या सेवेमध्ये एकाग्रतेने सेवा करतो, त्याची अवस्था खूप चांगली राहते, म्हणजे स्थिर राहते, एकाग्र राहते आणि सेवेमध्ये तो कर्तव्य करत असताना नेहमी त्याचा ट्रस्टी भाव जागृत राहतो. कोणत्याही प्रकारची हलचल होत नाही. सेवा ही त्याला सुख देते, सेवा ही त्याला आनंद देते आणि बाबांच्या कार्यामध्ये सेवा तीच रुजू होते की ज्या सेवेच्या माध्यमातून तुम्हालाही खुशी होते, दुसऱ्यांनाही खुशी होते. आपण स्वतःही संतुष्ट राहतो आणि दुसरेही आपल्या सेवेच्या माध्यमातून संतुष्ट होतात. आपल्यालाही सेवेचे मार्ग मिळतात आणि आपल्या सेवेमुळे अनेक आत्म्यांना प्रेरणा पण मिळते, दिशा मिळते. अशी सेवा जर आपल्या हातून आपल्याकडून होत असेल तर त्या सेवेमध्ये आपल्याला बाबा 100% गुण देत असतात, म्हणजे मार्क देत असतात. मग बाबा सांगतात की कोणतीही परिस्थिती जेव्हा तुमच्या समोर येते तर त्या परिस्थितीच्या वश होण्यापेक्षा, परिस्थितीच्या आकर्षणापेक्षा तुमच्या सेवेमध्ये जी ताकद आहे ती तुम्हाला प्रत्यक्ष करायची आहे.
दुसरं, बाबा सांगतात की वर्तमान समयामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या परिस्थिती तुमच्या समोर येऊ शकतात आणि ह्या परिस्थिती भयानक असू शकतात, काही नाजूक असू शकतात. परंतु ह्या सर्व परिस्थितीमध्ये देखील माझी जर एकरस अवस्था मला ठेवायची असेल तर यासाठी बाबांनी आज एक विधी दिलेली आहे की तुमच्या नेचरमध्ये नेहमी शक्तिशाली अवस्था असणं गरजेचं आहे. म्हणजे आतमध्ये आपला जो भित्रापणा आहे तो आपण काढून ठेवला पाहिजे, दृढ असलं पाहिजे. आणि आपली जर निडर अवस्था राहिली तर कोणती परिस्थिती आपल्यावरती हमला करू शकणार नाही. दुसरं, बाबा सांगतात की वर्तमान समयामध्ये आपली अवस्था एकरस ठेवण्यासाठी बाबा आपल्याला ज्या ज्या वेळामध्ये सेवेचे पार्ट, सेवेचे चान्स आपल्याला देत असतात, त्या वेळामध्ये आपण जशी आहे तशा परिस्थितीमध्ये जर बाबांना हांजी म्हटलं, हाचा पार्ट आपण जर पक्का केला तर त्यामध्ये बाबांची मदत आपल्याला 100% मिळत असते. जर आपण त्या ठिकाणी कुठेतरी कन्फ्यूज झालो, म्हणजे जर अविश्वास पात्र झालो, तर बाबा मदतगार असून सुद्धा बाबांची पूर्ण मदत आपल्याला मिळत नाही, कारण आपण कुठेतरी अविश्वासाच्या पात्र बनलेलो आहोत. म्हणून आज बाबा 6 रूपामध्ये हेच आपल्याला सांगतात की ज्या मुलांनी 84 जन्म घेतले तर तो मुलगा ऑलराऊंडर पार्टधारी आहे आणि तो मुलगा या ठिकाणी बाबांच्या घरामध्ये आल्यानंतर तो खूप सुंदर स्थिर बुद्धीने ज्ञान ऐकेल, ग्रहण करेल आणि तो दुसऱ्यांना सुद्धा विश्वासाने सांगू शकेल. ओम शांती.